महसुली दर्जा आणि गावठाण मंजुरी अभावी कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित. आमदार संजय केळकर महसूल मंत्र्यांसोबत घेणार बैठक. 6.5 दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे 80हून अधिक कुटुंबियांचं पुनर्वसन भिवंडी तालुक्यातील करंजवडे गावात करण्यात आलं. मात्र गावठाण मंजुरी आणि महसुली दर्जा अभावी ही कुटुंब सेवा सुविधांपासून वंचित आहेत. याबाबत न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थांनी आमदार संजय केळकर यांची जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात भेट घेऊन साकडं घातलं. याबाबत महसूल मंत्र्यांच्या दालनात संयुक्त बैठक घेणार असल्याचंही केळकर यांनी सांगितलं. सुमारे 65 वर्षांपूर्वी कोयना धरण प्रकल्पग्रस्त 80हून अधिक कुटुंबियांचं पुनर्वसन भिवंडी तालुक्यातील करंजवडे गावात करण्यात आलं. मात्र या कुटुंबियांच्या 3 पिढ्या सोयीसुविधांपासून वंचित असल्याची व्यथा या ग्रामस्थांनी आमदार केळकर यांच्याकडे मांडली. किमान 7 एकर जागा असलेल्या गावाला महसुली दर्जा दिला जातो, परंतु करंजवडे गाव 4 एकरवर असून आणखी 3 एकर जमीन गावाला मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे. महसुली गावाचा दर्जा आणि गावठाण दर्जा मिळाला नसल्यानं शासनाच्या विकास योजना तसंच सोयीसुविधांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे गेल्या 65 वर्षात 3 पिढ्यांचं जीवनमान ढासळलंय. जिल्हा परिषदेची विकास कामं सुरू असून अन्य गावांना निधी मिळाला असला तरी करंजवडे गावाला निधी मिळाला नसल्याची बाब ग्रामस्थांनी केळकर यांच्या निदर्शनास आणली. याबाबत केळकर यांनी लवकरच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात संयुक्त बैठक आयोजित करून महसुली दर्जा आणि गावठाण मंजुरी याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं. गावाला महसूल दर्जा आणि गावठाण मंजुरीबाबत केळकर यांचा मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू असून त्याला यश मिळेल असा विश्वास ग्रामस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे.